अर्थातच मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो ज्यांच्या बॅट मधून तब्बल 43 धावा आल्या। पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष करत होते, तदनंतर मात्र ज्या धावा यायला सुरुवात झाली मात्र थांबवणं थोडंसं मुश्किल झालं। अगदी ही ट्रॉफी आपण पाहतोय विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थातच ची मात्र सुपूत केली जाते। अर्थातच विजयजी पवार यांच्या शुभ हस्ते अर्जुनदादांना ही मात्र ट्रॉफी सुपूत केली जाते। ही मात्र आमच्या स्पर्धेची ओळख आहे आणि की ही स्पर्धा येणाऱ्या वर्षांमध्ये आपण पाहतोय नावलौकिक करेल। अगदी या स्पर्धेबद्दल अर्जुनदादा 2 शब्द। नक्कीच पाटण तालुका क्रिकेट मधली एक चांगली स्पर्धा म्हणावं लागेल। एवढं मोठं नियोजन करणं साधं सोपं काम नाही। सर्वच सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने खूप मेहनत घेतली। खरं तर ही टुर्नामेंट मी खेळेल का नाही त्याच्यावरतीच क्वेश्चन मार्क होता, कारण आज घनसोली प्रीमियर लीग पण चालू होते, पण तरी पण प्रज्योत दादानी आणि ह्या टीमनी बोले काय पण हो चालेल, तू नाही आलास तरी चालेल पण आम्ही तुलाच आयकॉन घेणार। ते बोले आम्ही तू नसला तरी आम्ही खेळू पण दुसरा आयकॉन नाही घेणार। खरंच मी या प्रज्योत दादा आणि टीमला मस्करवाडी टीमचे मी खरंच मनापासून आभार मानेन की त्यांनी म्हणजे एक शब्द दिला होता तो शब्द जपला। आज माझी मॅच असून पण ते बोले काय नाही तू फक्त येऊन इथे अवेलेबल राहून खेळून जा। खूप बरं वाटलं आणि स्पर्धा आणि आयोजनचं तर काय बोलायचं नको। तू आता गावावरून आलायस, एकदम माझा फेवरेट कॉमेंटेटर म्हणायला देखील हरकत नाही। माझी भैयाची मगाशीच चर्चा झाली की हा कॉमेंटेटर लवकरच ग्रो अप करेल। बेस्ट ऑफ लक। थँक्यू अर्जुन दादा आणि असाच खेळ करत राहा आणि आमचं देखील मनोरंजन कर। थँक्यू सो मच। आता मात्र जाऊया मॅचच्या दिशेने, जी मात्र मॅच चालू आहे अर्थातच साखरवाडी विपक्ष टीम मस्करवाडी संघ माफी असावी डांगेष्टवाडी संघ यांच्या दरम्यान मात्र ही मॅच चालू आहे। डांगेष्टवाडी संघ पाहिलं तर मागील मॅच 1 रनने पराजय झाली होती, आता मात्र थोडीशी लढते, पुन्हा एकदा उभारी घेते अर्थातच टीम आपण पाहतोय डांगेष्टवाडी संघाला। पहिली विकेट देखील गमावले, अर्थातच सागर पवार यांना देखील माघारी जावं लागतंय। त्याच संघाचा आपण पाहतो आयकॉन खेळाडू अनंत कदम अजून देखील खेळपट्टीवरती सुखरूप आहे, परंतु जो येणारा बॅटर आहे त्याच्या नावाची मात्र चर्चा या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये वारंवार राहिली आहे। जेव्हा जेव्हा या सह्याद्री क्रिकेट आशियामध्ये अंतर्गत स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र पर्सनल प्राइज वरती वैयक्तिक पारितोषिकावरती हा फलंदाज आपण पाहतोय वारंवार राहत असतो। कधी मॅन ऑफ द सिरीज तर कधी बेस्ट बॅटर असं त्याचा मात्र पुरस्कार तो वारंवार पटकावत असतो। तो ज्ञानेश्वर मसुगडे मिस्टर डॅनी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय। अर्थातच टीम आपण पाहतोय आदर्श क्रीडा मंडळ साखरवाडी संघ विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळ करताना आपणास पाहायला मिळाले। मिस्टर डॅनी स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरतून ज्योतिराम मात्र थांबवतोय। चेंडूवरती फटका आलाय, काय चर्चा केली जाते, का वारंवार मात्र हा पर्सनल प्राइस वरती नाव आपलं कोरत असतो, त्याचं मात्र जिवंत उदाहरण आपण पाहतोय प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देखील आपणास पाहायला मिळालंय। चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर, संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 13 धावा। हा वन डाऊन बॅटर आहे, एक फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला मात्र पाचारण केलं गेलं, त्याला मात्र प्रमोट केलं गेलं, का मागे ठेवलं होतं, परंतु थोडीशी आपण पाहतो ओपनिंग पेअर मध्ये चेंज केला होता, कारण की आयकॉन खेळाडू या संघासोबत जोडला गेलाय मिस्टर आनंद, ज्याने देखील पाटण तालुक्याचं टेनिस क्रिकेट खूप गाजवून सोडलं। त्याच्यासाठी मात्र तो शांत राहिला होता, तो खाली फलंदाजी करण्यासाठी आला होता, परंतु आता ठोकतोय आलाय। पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक दूर वन बाउंस चेंडू सीमारेषे पार, पुन्हा एकदा येतोय चौकार। वेलकम डीजे।
मिस्टर डॅनी मैदानाच्या आतमध्ये. अगदी मात्र आता बॅटची लिडिंग एज, विकेटचं पतन, पंचांचं बोट आकाशाकडे आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 17 धावा. धावा तर ठीकठाक आहेत, परंतु विकेट मात्र 2 गमावल्यात टीम साखरवाडी संघाने. आता मात्र येणारा नवीन बॅटर स्वप्नील तोडकर, सह्याद्री क्रिकेट आशियन मधील एक चॉईस प्लेअर, आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड केली होती संघामध्ये, त्याला मात्र आता संधी मिळाली खेळ करण्यासाठी आनंद सोबत. ही जोडी मात्र मैदानामध्ये पुढील येणाऱ्या 3 ओव्हर उभी राहिली तर नक्कीच एक मोठा धावफलक उभा करू शकते. होय, चर्चा होते संयमाने हाल होतात परंतु हार होत नाहीये. याच मागील मॅच मध्ये पाहायला मिळालं. विशाल गोडांबे त्याच्या समवेत अर्जुन दादाच्या माध्यमातून पहिल्या 2 ओव्हर मध्ये संयम ठेवला आणि येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये 58 धावा रचल्या आणि एक विजय देखील प्राप्त करून दिला. ती जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा ह्या जोडीला देखील तेच करावं लागेल. होय, करेल का आनंदाने त्याच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नील तोडकर. त्या पट्टीच्या समोर कोणी येऊ नका, विनंती असेल. साखरवाडी टीम अन्यथा पॅनलाइज देखील केलं जाईल. बसलात तरी काही हरकत नाहीये. एनर्जी आपली देखील थोडीशी सेव्ह राहील याची देखील नोंद घ्या. दुसरी ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती सूरज शिंदे, आयकॉन खेळाडू टीम डांगेष्टवाडी संघाचा आपण पाहतोय सूरज शिंदे. आनंद याची बॅट स्विंग पाहिली तर अगदी वाऱ्यापेक्षा फास्ट आहे. तोच आनंद आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर लेन चेंडू खोदून काढला. तेवढ्या वेळामध्ये दुसरा बॅटर असता तर नक्कीच यष्ट्या गोल झाल्या असत्या, परंतु त्या दरम्यान आनंद होता आणि आनंद यामध्ये तरबेज आहे. फुलटॉस चेंडू त्याला फक्त दिशा दिली जाते आणि अगदी याच्यावरती सिंगल रन येते म्हणजे आनंद स्टॅकिंग एंड वरती जेवढा वेळ खेळवता येईल तेवढा वेळ खेळवलं जाईल. ही स्ट्रॅटर्जी असेल टीम साखरवाडी संघाची देखील आपण पाहतोय. कारण की डांगेष्टेवाडी संघाची थोडीशी चर्चा करायला गेली तर नक्कीच आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये फक्त एका धावेने पराजय झाली होती. त्याचीच मात्र कसर भरून काढायचे या मॅच मध्ये. स्वाईटा फटका चेंडू आपण पाहतोय अगदी फटका फसला जात असताना सरळ विसावला जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे रवी बोरगे. या सामन्याचा आपण पाहतोय सेंटर आहे, केंद्रबिंदू म्हणून उभा आहे, ज्याच्या माध्यमातून सामना पूर्णपणे चालवला जातोय, अगदी फिरवला जातोय, वळवला जातोय. जेवढं बोलाल तितकं कमी आहे. रवी बद्दल देखील आपण पाहतोय जो विकेट किपर आहे. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती हल्ला आणि स्क्वेअर लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू सरळ जातोय 7 धावांसाठी. फ्लॅटेड षटकार. सगळी रिव्ह्यू देखील घेतला जाईल बिमर चेंडू साठी. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय रिप्ले टेलिकास्ट म्हणजे डिसिजन पेंडिंग ठेवला जातोय, रिव्ह्यू घेतला जातोय. सी इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा. हा रिव्ह्यू देखील पाहिला जाईल. सर्वांना विनंती असेल एक टेनिस क्रिकेट विश्वातल्या सर्व खेळाडूंना प्रसिद्ध करणारं आपलं हक्काचं आणि लाडकं पेज म्हणजे सी इव्हेंट्स लाईव्हला देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि या असोसिएशन मधील नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील चांगल्या चांगल्या स्पर्धांचा लाभ देखील घ्यायचा आहे. थँक्यू. थोड्याच वेळामध्ये डिसिजन देखील कळवला जाईल. नो चेंडू आहे, हा बिमर आहे. असा नो चेंडू अगदी मागणी केली होती पंचांनी देखील आपण पाहतोय. रिस्क न घेता लगेचच थर्ड अंपायर सोबत कॉल दिला आणि थर्ड अंपायरच्या माध्यमातून कळवलं गेले की नो चेंडू म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट, फलंदाजांना स्वतंत्र असणार आहे. जे या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंड वरती आनंद आहे म्हणजे सोन्याहून पिवळी बाब असेल टीम साखरवाडी संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय या दरम्यान हा चेंडू मात्र निर्धावाला सूरज शिंदेला आपण पाहतोय या संघाचा आयकॉन. मागील चेंडू बिमर फेकी करत असताना या चेंडूवरती पुनरागमन केलं जात आहे, बॅकअप केला जातोय सूरज शिंदेच्या माध्यमातून. पाचवा चेंडू आहे.
पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय, खेळायचा होता मोठा परंतु थोडासा चुकला गेला. या दरम्यान एक तर पूर्ण केलं, दुसरीचा कॉल आहे. स्वप्नील धावतोय, दीपक आला होता, रॉकेट आर्म देखील पाहायला मिळाला. कलेक्शन थोडंसं चुकलं गेलं. या दरम्यान 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 28 धावा. 5 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 28. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू. गोलंदाज सूरज शिंदे, बॅटर मिस्टर आनंद कदम. पुन्हा एकदा बैठा फटका. वारंवार पाहिलं तर बैठे फटके खेळतोय आणि या दरम्यान एक तर पूर्ण केलं, दुसरीचा कॉल आहे. मोठे फटके येत नाहीत परंतु धावा आणि धाव आता मात्र आपण पाहतोय कॉल चुकला गेला, थोडासा दूर होता, लेट होता. स्वप्नील त्या दरम्यान आपण पाहतोय लेट पोहोचला गेला. त्या दरम्यान आपण पाहतोय साखरवाडी संघाचं नुकसानाला देखील सामोरं जावं लागतंय. स्वप्नीलची विकेट गमावली गेल्या. बॅक टू द पेव्हिलियन बॅटर स्वप्नील तोडकर माघारी गेला. दीपक सुर्वेला जो मात्र मागील मॅच मध्ये फलंदाजी करत असताना 4 चेंडू मध्ये 20 धाव्यांची करत असताना फक्त एका धाव्याने सामना त्याच्या जवळून हिसकावून नेला होता टीम जे जळव संघानं. तोच दीपक सुर्वे आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती देखील आलाय. आपण पाहतो या संघाचा सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा चॉईस प्लेअर म्हणून ज्याची देखील निवड केली गेली या संघामध्ये तोच दीपक सुर्वे ऑन अ बॉलिंग ट्रॅक अराउंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहे सागर. फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फाइंडिंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. वनबाव चेंडू जातोय सीमारेचे पार. पुन्हा एकदा ऐकूया मिस्टर पॅडी. जे सागर आलाय, सागर आल्या आल्या चौकार देखील खेचलाय. आता मात्र दीपकच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. या चेंडूवरती चेंडू तर आकाशाला चुंबन देऊन आलाय परंतु त्या दरम्यान सूरज शिंदे झेल पूर्ण करतोय. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती सागरचा बॉल बाला, दुसऱ्या चेंडूवरती दीपकचा बॉल बाला. अगदी या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय देखील दीपकला आपण पाहतोय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 33 धावा. येणारा नवीन बॅटर आता मात्र आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती असेल याची देखील नोंद घ्यायची. धावत यायचंय दीपक यांचा पुढचा चेंडू सामना करते युवराज. अकोटाप्याचा चेंडू, चेंडू खाली राहतोय. युवराज यांना समजला नाही चेंडू सरळ जातोय निघून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येते निर्धाव. चांगलं कमबॅक दीपक यांचा. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा त्याच चेंडूवरती त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे दीपक. पुन्हा एकदा चेंडू येते निर्धाव. लागोपाठचा दुसरा चेंडू येते निर्धाव. चांगली गोलंदाजी दीपक टू युवराज. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे दीपक आणि त्यामध्ये यश देखील मिळते दीपक यांना. पुन्हा एकदा येतोय चेंडू निर्धाव. युवराज फक्त बघतच राहत आहेत चेंडूवरती. पुढचा चेंडू लाखोल पद्धतीचा चेंडू समोर खेळून काढलाय, सुरेख खेळून काढलाय.
या चेंडूवरती देखील धाव येणार नाही. ओव्हर संपते, षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 33. लॉस ऑफ 4 विकेट्स. निश्चितच 4 धावा दिलेल्या आहेत फक्त. दीपक यांनी सुरेख गोलंदाजी. टाळ्या होऊन जाऊ दे एकदा मित्रांनो या गोलंदाजीसाठी. रवी बोरगे आलाय, म्हणजेच पाटण तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच रवी बोरगे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती. समोर मात्र आपण पाहतोय मिस्टर आनंद कदम, ज्यानं मात्र पाटण तालुक्याचं टेनिस क्रिकेट काजवून सोडलं होतं. थोडस पाहायला गेलं तर आनंदचा खेळ देखील या मॅच मध्ये शांत राहिला, परंतु ही ओव्हर आनंद देखील आपण पाहतोय बनवावी लागेल. मोठ्या धावांची बनवावी लागेल, जास्त धावा रचाव्या देखील लागतील. आनंद काय करणार आहे स्ट्रायकिंग एंड वरतून, कारण की मागील चेंडूवरती त्याने रोखलं होतं. शेवटच्या ओव्हर मध्ये स्ट्राईक मी स्वतः जवळ ठेवणार आहे त्याने देखील सांगून दिला होता, आणि त्याच आत्मविश्वासावरती आता खरं उतरावं लागेल. फटका खेळला जातोय थोडासा शरीरापासून दूर, नो मॅन्स लँड मध्ये असेल. चेंडू गिरकी घेतोय, त्या दरम्यान 2 बाउंड चेंडू फील्ड झालाय. कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून प्राइज झालाय मिस्टर आनंद कदम वरती. सलग 3 षटकार, 500 ग्रुप आहे. अगदी ही मैत्री आपण पाहतोय, ही मॅच पाहतायत ते युट्यूबच्या माध्यमातून. आनंद वरती प्राइज लावलाय सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा. गतीमध्ये परिवर्तन, फटका फसला गेला, बॅटरला फसवलं गेलं, विकेट किपर आला, जेल देखील पूर्ण केली. आता मात्र आपण पाहतोय आनंदचा खेळ संपवला जातोय, आनंदची खेळी संपुष्टात आणली जाते. वेलकम डीजे. तिकरबाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला सुरेख जेल. जवळ 60-70 मीटर धावत जाऊन जेल घेतला विशालबाई. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू खोदून काढला अक्षरशः. फलंदाज रोशन यांनी 2 धावा मिळत आहेत रोशन आणि साखरवाडी संघाला. निश्चितच चेंडू चांगला होता, परंतु फटकाही चांगला होता. अक्षरशः खोदून काढला रोशन यांनी. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. रवी गोलंदाजीमध्ये वैविध्य पाहायला मिळते रवी यांच्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू रवी यांचा, सामना करतील रोशन. पुन्हा एकदा स्लोवर 1 अटेम्प्ट केलाय. दीपक आले, दीपक यांच्याकडून आता मात्र होते चूक, जेल सुटतोय. 2 धावा मिळत आहेत रोशन आणि साखरवाडी संघाला. पुन्हा एकदा स्लोवर 1 केला. थोडंफार नक्कीच प्रयत्न चांगला होता, परंतु दीपक यांच्याकडून झेल थोडी मिस होते. 2 धावा मिळत आहेत रोशन आणि साखरवाडी संघाला. चांगली गोलंदाजी रवी यांची. पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय अक्षरशः. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा पार, येतोय चौकार.
जे जे स्पोर्ट्स जळव वर्सेस मस्करवाडी पुढील सामना दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचंय टॉस साठी तिथे जोडले जातील आकाश काटे सर रवी यांचा पुढचा चेंडू रोशन पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू पंच निर्णय कळवायचा बाय चौकार येतोय बायच्या स्वरूपात शेवट गोड होते साखरवाडी संघाचा चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 च्या घरामध्ये 48 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी डांगेशवाडी 11 संघाला चला जळव वर्सेस साखरवाडी संघ माफ करा मस्करवाडी संघ टॉस साठी यायचंय संघ आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे ते मैदानामध्ये टीम जे जे जळव संघ संघ कर्णधार या विपक्षीय टीम मस्करवाडी संघाचे संघ कर्णधार आपली वाट पाहतायत जे जे जळव संघ धर्मा विनंती असेल या लगेच टॉस करण्यासाठी यानंतर होणारी मॅच आपली आहे सगळे धर्मा सर देखील आहेत आमच्या सोबत जोडले जातील यानंतर होणारी मॅच मस्करवाडी विपक्ष टीम जे जे जळव संघ स्कॉल असेल मस्करवाडी संघाचा हेड कॉल आहे आणि येस हेड टॉस स्पिन होते आपला महत्वाचा निर्णय काय असेल आम्ही पहिला फील करण्याचा प्रयत्न फील करू प्रथमतः फील्ड करताय का करताय मागील मॅच मध्ये पाहायला गेले तर रोखून ठेवलं होतं परंतु या मॅच मध्ये आता आपण चेस करणार आहोत आम्ही पहिल्यांदा फील म्हणजे पुढे जर फील करण्यात फील आम्हाला पहिल्यांदा आली तर आम्ही त्यासाठी आम्ही तयार राहू त्यासाठी आमचे प्रयत्न केले आम्ही फील करू असं सगळी टॉस स्पिन होऊन आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले आता मात्र फलंदाजी करावी लागेल एक चांगली बॅटिंग युनिट पाहायला मिळते टीम जे जे जळव संघाची मागील मॅच देखील एका रनने विजय झाला या मॅच मध्ये कोणावरती नजर असेल पहिल्यांदा आम्ही बॅटिंगच घेणार होतो आमची टीम तर स्ट्रॉंगच आहे चांगलं खेळू मागील मॅच मध्ये आयकॉन अनिल दादाने खेळ केला या मॅच मध्ये अतुल वरती नजर असेल हो 100% तो महत्वाचा प्लेअर आहे आमचा तू देखील स्वतः महत्वाचा आहेस तुझा देखील खेळ पाहायला मिळव बेस्ट लक तुम्हाला देखील जे जे जळव आणि मस्करवाडी टीम आपण पाहतो यानंतर होणारे मॅच ही मॅच संपल्यानंतर लगेचच मस्करवाडी टीम आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत याची देखील नोंद घ्या तोपर्यंत जाऊयात समालोचन कक्षामध्ये नीलज सरांसमवेत थँक्यू वळूया सामन्याकडे डांगेशवाडी संघाकडून फलंदाजीसाठी
रवी बोरगे आणि वैभव उत्तेकर सलामीची जोडी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल सागर केंजळे. या संघाचा हुकमी गोलंदाज साखरवाडी संघाचा सागर केंजळे. फलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू रवी बोरगे. पहिला चेंडू सागर यांचा सामना करतील रवी. फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. रोशन येत आहे चेंडूवरती. एक धाव निश्चित मिळेल रवी आणि डांगेष्टेवाडी संघाला. वैभव अपेक्षा असतील डांगेष्टेवाडी संघाकडून, वैभव यांच्याकडून खूपच, कारण या संघाचा हुकमी एक काय वैभव. एक शांत संयमी खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते सह्याद्री असोसिएशन मध्ये, तोच तो वैभव. फलंदाजी साठी स्ट्राईक मध्ये पाहायला मिळते. फटका हवेमध्ये आहे, गॅप मध्ये आहे. स्वप्नील येतोय परंतु प्रयत्न थोडे कमी पडताय. चेंडू जातोय सरळ निघून सीमा पार. येतोय चौकार वैभव यांच्या बॅट मधून. निश्चितच 5 धावसंख्येवर स्कोरबोर्ड पोहोचतोय. चला पिकअप घ्यायचंय, सहकार्य करायचंय आमच्या आयोजक वर्गाला. आपण पाहतोय भैरवनातील विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पुन्हा एकदा ताकद नजाकत पाहायला मिळते या चेंडूवरती. गॅप मधून खेळून काढला अक्षरशः वैभव यांनी. सुरेख फटका वैभव यांच्या बॅट मधून आलेला आहे. 2 धावा निश्चित मिळत आहेत वैभव आणि डांगेष्टेवाडी संघाला. फक्त दिशा दिली आणि गॅप ओळखला वैभव यांनी. ही फलंदाजीसाठी ओळखले जातात वैभव. या फलंदाजीसाठी ओळखले जातात वैभव. ती फलंदाजी पाहायला मिळते वैभव यांच्या बॅट मधून. आता मात्र सागर यांचा पुढचा चेंडू लोट फुलटा चेंडू. आता मात्र वैभव यांना फसवले सागर यांनी. चेंडू येते निर्धाव. चेअरअप करताना सागर यांना साखरवाडी संघ. पुढचा चेंडू सागर यांचा सामना करतील वैभव. फटका चांगला आहे, फटका सीमारेषे बाहेर आहे. येतो षटकार खणखणीत दणदणीत वैभव ब्रँडेड षटकार. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 13. श्रीवेंस यांच्या माध्यमातून आपण या सामन्यांचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. माझे साथी स्कोरर राहुल जाधव सकाळपासून स्कोरर ची भूमिका चोखपणे निभावताना, तसेच डगआउट मध्ये आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये माझ्या पाठीमागे थेट बसलेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री रामजी सावंत साहेब, तसेच उपाध्यक्ष श्री सचिन जाधव यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भैरवनाथ 11 विरेवाडी
यांच्या तर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग अंतर्गत भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित भैरवनाथ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व तिसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस. पहिला चेंडू खूपच बाहेर, पंच सांगतायत वाईट चेंडू, खराब चेंडू. एकत्रित धाव मिळेल डांगिष्टेवाडी संघाला. रोशन आलेत गोलंदाजी मार्कवर. सामना करतील आयकॉन खेळाडू रवी अष्टपैलू खेळाडू आहेत. फटका चांगला आहे. मिड ऑन च्या दिशेने खेळलेला फटका. एक धाव पूर्ण थांबवले वैभव यांनी. रवी यांना एक धाव मिळेल निश्चितच. रवी यांना वारंवार क्षेत्ररक्षणामधील बदल करताना पाहायला मिळते साखरवाडी संघ. रोशन सामना करतील वैभव. राकुल पद्धतीचा चेंडू समोर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून सरळ चेंडू निघून जातोय सीमा पार. वन बाउन्स चौकार. वैभव रोशन यांचा पुढचा चेंडू. सामना करतील पुन्हा एकदा वैभव. आता मात्र वैभव यांची बॅट तळपते. सरळ चेंडूला धाडले स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउन्स सीमा पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. जी गरज होती निश्चितच वैभव यांच्याकडून डांगेष्टेवाडी संघाला, आणि तो प्रयत्न करतायत आता मात्र या सामन्यामध्ये वैभव यांची आता मात्र बॅट तळपते. अपेक्षा असतील अजून डांगेष्टेवाडी संघाकडून. पाहूया वैभव येणारे 3 चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीत तोपर्यंत निश्चितच 2 धावा मिळतील वैभव यांना. चांगला प्रयत्न. रिव्हर्सचा फटका खेळला. चेंडू थोडासा निश्चितच काही काळ हवेमध्ये होता, परंतु गॅप मध्ये होता असल्या कारणाने निश्चितच कोणताही धोका नाही वैभव यांना. 2 धावा मिळत आहेत वैभव यांना. रोशन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा अपील, आणि पंचांचे बोट वरती नाराज असतील वैभव आपल्या फटक्यावरती. पहिला झटका लागतोय डांगेष्टेवाडी संघाला वैभव यांच्या रूपाने. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते 1 चेंडू बाकी. बड़ी बुम्बाट
मजा येईल. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट, कोण ठरेल दोघांमध्ये बेस्ट पाहूया. येणारे 6 चेंडू. विलास स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलंय, निश्चितच त्यामध्ये यश मिळतंय विलास यांना. टाळ्या होत आहेत साखरवाडी संघाच्या खेळाडूकडून, प्रोत्साहन दिलं जातंय विलास यांना. या चेंडूवर यश मिळते, चेंडू येते निर्धाव. रवी यांना थांबवले विलास यांनी पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू रवी विलास यांचा पुन्हा एकदा स्लो ओव्हर 1, परंतु आता मात्र पिक केलाय चांगला. सागर आले त्या चेंडूवरती, 1 धाव निश्चित मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सागर यांची, 1 धाव मिळेल रवी यांना. लगातारचा दुसरा स्लोवर चेंडू, कौतुक करावं तेवढं कमी म्हणावे लागेल विलास यांचं. स्वतःच्या गोलंदाजीवर विश्वास असावा लागतो, निश्चितच तो विश्वास ठेवताय स्वतःवरती. आणि लागोपाठचा दुसरा चेंडू षटकामधील पाहायला गेलं तर डिलिव्हर करतायत विलास स्लोवर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा बोटे फिरवताना पाहायला मिळत आहेत. पडल्यानंतर चेंडू सरळ बाहेरच्या दिशेने निघून जातोय, चेंडू येते निर्धाव. आता मात्र फलंदाजांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते, निश्चितच. काय गोलंदाजी पाहायला मिळते विलास यांची, चांगली गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये फक्त 1च धाव खर्च केले विलास यांनी. आयकॉन खेळाडू स्वतःला सिद्ध करतायत, का माझ्यावरती साखरवाडी संघाने विश्वास ठेवला, सिद्ध करतायत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, आणि काय झेल घेतलाय, स्वतःला झोकून दिले अक्षरशः रोशन यांनी. टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो, सुरेख झेल रोशन यांनी घेतलेला आहे. मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे, आणि तोच दीपक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय, ज्याने मात्र मागील मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना 3 मॅक्सिमम खेचले होते. सिंगल घेऊन फक्त 1 धावेने पराजयाला सामोरं जावं लागलं होतं याच दीपकला. तोच दीपक मैदानाच्या आत देखील आलाय, थोडस प्रमोट केलंय, लवकर मात्र धाडलं जात आहे फलंदाजीसाठी टीम. डांगेष्टेवाडी संघाकडून आपण पाहतो दीपकला, आणि त्याच्या समवेत याच टीमचा आयकॉन खेळाडू अर्थातच रवी बोरगे देखील अजून सुखरूप आहे. म्हणजेच मॅच मध्ये काहीही घडू शकतं. शेवटची ओव्हर कोण फेकी करणार आहे त्याच्यावरती दडपण आतापासूनच क्रिएट झालं असेल. अगदी मात्र समोर बॅटर आपण पाहतो तेवढेच नामवंत खेळाडू देखील असतील, अर्थातच दीपक सुर्वे, नॉस्टा खेळणार रवी बोरगे. हे चेंडू 2 खूप महत्वाचे आहेत विलासचे. विलास कसे फेकी करेल हे देखील पाहावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन, समोरून चेंडू फिरवून घेतला जातोय, वळवला, वाईड चेंडू आहे. येस, वाईड चेंडू आहे. अगदी हा वाईड येतोय, म्हणजेच आता पंचांचे निर्णय अंतिम आहेत. पंचांचे निर्णय अंतिम आहेत. वाईडला रिव्ह्यू नाहीये याची देखील नोंद घ्या, विनंती असेल. म्हणजेच आता 8 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. थँक्यू. हा फेअर डिलिव्हरी आहे, सेफ चेंडू असेल, निर्धाव आलाय, म्हणजे 7 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. साथा मात्र हा चेंडू निर्धाव आहे, समोरून चेंडू काढून घेतोय. अगदी फलंदाजांना समजत देखील नाहीये, ही त्याची कला आहे. डाव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय, कोण तयार करण्यात अव्वल असतो त्याच्यामध्ये आपण पाहतोय अगदी पारंगत असलेला गोलंदाज विलास असेल. ओव्हर संपते, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अगदी हे 6 चेंडू कोण हाताळणार आहे आणि या 22 धावा कोण रचणार आहे, की दुसऱ्या पराजयाला देखील सामोरं जावं लागेल हे देखील पाहावं लागेल. यानंतरची येणारी ओव्हर कोण फेकी करेल. फक्त 1 धाव खर्चित केले, 1 धाव आणि
ओव्हरची थोडीशी आपण पाहतोय चर्चा करायला गेली तर फक्त एक धाव दिली या गोलंदाजाने आणि एक विकेट. ऍज अ गोलंदाज म्हणून या टीम मध्ये त्याला सिलेक्ट केला आयकॉन खेळाडू म्हणून आणि त्याने ते सिद्ध देखील करून दाखवलं. तो विलास अगदी गावडेवाडी गावचा खेळाडू आपण पाहतोय. जेव्हा मात्र या पाटण तालुक्यामध्ये प्रीमियर लीगचं आयोजन होत नव्हतं तेव्हा मात्र याचं गाव हाच खेळाडू हेच आयोजक मात्र प्रीमियर लीग पाटण तालुक्यामध्ये आयोजित करत होते. अर्थातच गावडेवाडी प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा पाटण तालुक्यामधील एक सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात होतं आणि त्याच गावचा खेळाडू विलासने रोखून ठेवला होता. नितीनच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. स्वप्नील तोडकर त्या दरम्यान तैनात केला आणि त्याच्यावरती सिंगल रन. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. रवी बोरगे एस विकेटचं पतन. रवी बोरगेला देखील जागा सोडावी लागते. आता मात्र फक्त एक धाव आपण पाहतोय धाव फलकावरती जोडली जाईल आणि दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना रवी बोरगेला देखील आपण पाहतोय माघारी फिरतावं लागतंय, माघारी परतावं लागतंय. अर्थातच आपण पाहतोय बॅक टू दी पेव्हिलियन, बॅक टू दी डग आउट. रवी बोरगे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. दीपकच्या बॅट मधून पुन्हा एकदा दीपक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे म्हणजे या चेंडूवरती सिंगल रन. ऑस्ट्रेलियाला धावतोय अगदी त्याच्यावरती सेफ पोहोचलाय. बॅटर सेफ आहे म्हणजे या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. आता राहिलेले 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे. राहिलेले 4 चेंडू, शिल्लक असलेले 4 चेंडूंनी विजयासाठी 19 धावांची गरज. यानंतर होणारी मॅच अर्थातच जळव विपक्ष मस्करवाडी. टॉस विन झाली होती मस्करवाडी संघ आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. आपण देखील तयार राहायचंय. पटका खेळलाय दीपकच्या बॅट मधून लोवर फुलटॉस वरती हल्ला आणि दीपकला देखील आपण पाहतोय जाळ्यामध्ये फसवले गेले नितीनच्या माध्यमातून. दीपकचा देखील खेळ संपतोय. आता उरलेले 3 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. जरी 3 षटकार खेचले तरी सामन्याला आपण पाहतोय विजयाच्या दिशेने नेऊ शकत नाहीये टीम अर्थातच डांगेष्टेवाडी संघ. आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे पकड ठेवली जाते गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. टीम साखरवाडी संघ ही देखील झटते या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरण्यासाठी. कारण की स्पर्धा आपण पाहतोय पाटण तालुका नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये अगदी एक नावलौकिक करते अर्थातच VCT बिरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 चा हा महासंग्राम आणि याच महासंग्रामामधील 3री मॅच चालू आहे आणि यानंतर होणारी देखील 4थी मॅच असेल ती म्हणजेच मस्करवाडी विपक्ष टीम जळव संघ मस्करवाडी संघ. आपण देखील तयार राहायचंय. विशाल भाई थोडस दिशाहीन गोलंदाजी अगदी याच्यावरती एक्स्ट्राची रन असेल म्हणजेच राहिलेले 3 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. विशाल भाई उतेकर यांच्या बॅट मधून फटका फसला गेलाय आणि अगदी याच्यावरती कॅच देखील ड्रॉप केली जाते. 2 धावा. या 2 धावा येतात म्हणजे आता उरलेले 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. होय रन रेट खूप महत्वाचे आहे कारण की लीग मध्ये रन रेट वरती एका टीम क्वालिफाईड करू देखील शकते याची देखील नोंद घ्या मित्रांनो. दोन चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल. स्कोरवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मिस्टर डॅनी असतील. येथे सिंगल फक्त म्हणजे राहिलेला 1 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे.
सामन्यामध्ये पूर्णपणे पकड ठेवली जाते. पहिल्या विजयाला गवस निघालते का टीम पाहावं लागेल. साखरवाडी अर्थातच आदर्श क्रीडा मंडळ साखरवाडी संघ एक आदर्श खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने पावलं टाकते, विजयाच्या दिशेने वाटचाल देखील करते. गोलंदाज नितीनच्या जोरावरती फटका खेळलाय अगदी शेवटाला आपण पाहतोय. नाहीये कॅच पकडली गेले म्हणजेच शांताराम यांचा खेळ देखील संपला गेलाय. विकेट मात्र प्राप्त केली जाते, स्पेल मध्ये नोंदीत केली जाते नितीनच्या. आता मात्र आपण पाहतोय सामन्यामध्ये विजय प्राप्त केला जातोय. पहिल्या विजयाला आपण पाहतोय गवसणी गाठली जाते साखरवाडी संघाच्या माध्यमातून आणि पराजयाला आपण पाहतोय म्हणजे या स्पर्धेतला दुसरा पराजय टीम डांगेष्टीवाडी संघ असेल. अगदी थँक्यू टीम डांगेष्टीवाडी आणि अभिनंदन टीम साखरवाडी संघ. आता जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅच